मांडवे, सौ सुनीता रतन मांडवे, निखिल रतन मांडवे आणि त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते, शाखा संघटिका, उपशाखा प्रमुख, युवा सेनेचा निखिल मांडवे ना विधानसभा, हा का अनुभव बेळे, जयश्री बेळे, सुनीत सानप, विशाल गुंजाळ, अमित जाधव आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांसह रतन मांडवे यांनी खऱ्या शिवसेनेच्या मांडवामध्ये प्रवेश केलेला आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे रतन मांडवेंचा प्रवेश त्या दिवशी होता, पण ते गावी त्यांच्या घरातलं लग्न असल्यामुळे ते गावी गेले होते. पण तिथं तुम्ही नसल्यामुळे बरंच काय काय उलट चर्चा होती. पण मी सांगितलं रतन मांडवे कुठल्या दुसऱ्या मांडवात कधीच जाणार नाही. मला विश्वास आहे, कारण शेवटी आपण बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललोय. आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. 2.5 वर्ष आपल्याला माहित आहे, मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये झालेलं, राज्यामध्ये झालेलं काम आपण पाहिलं. अनेक प्रकल्प आधीच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारने बंद पाडले होते, स्टे दिले होते. अगोदरचं स्थगिती सरकार होतं, आपलं प्रगती सरकार आणि समृद्धी सरकार होतं आणि त्यामुळे अवघ्या 2.5 वर्षामध्ये एवढी विकासाची कामं झाली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या. लाडक्या बहीण योजना, इथं लाडक्या बहिणी का आहेत की नाही आपल्या? आणि त्यांना मी सांगू इच्छितो की विरोधक काही खोट्या अफवा प्रचार करता लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. ज्या ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत महायुतीने, त्या योजना बंद होणार नाहीत आणि जे आम्ही बोललोय ती प्रत्येक गोष्ट आम्ही करणार. कारण जाहीरनामा, आपला वचननामा जो आहे, आपण 5 वर्षाचा वचननामा देतो आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण पुढे जातो आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आपलं सरकार नाही. आणि तीच टीम आहे, तेच डबल इंजिन आहे आणि त्या टीम मध्ये मी मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, तेव्हा सीएम होतो, आता डीसीएम आहे. तरी कॉमन मॅन आपला कॉमन आहे, म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपण केंद्रबिंदू मानलेला. आता लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन, पहिले म्हणायचे कॉमन मॅन, पण कॉमन मॅन जो आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार हे आपलं आहे आणि म्हणूनच आपण अनेक योजना आपण केल्या आणि त्या योजना पुढे नेतोय आणि म्हणूनच लोक विश्वासाने येत आहेत. लोकांना विकास पाहिजे, लोकांना प्रभागातलं, वार्डातलं काम पाहिजे आणि ते काम करण्याचा विश्वास लोकांना आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी अनेक, म्हणजे नव्या मुंबईतून मला वाटतं आता किती नगरसेवक आले, 15 झाले. उभाटाचे आता किती आले आपल्याकडे? हे दोघे पकडून 9 झाले. एकच राहिलं, आता 2 राहिलेत फक्त. भारती पण आले, भारतीताईचा प्रवेश झाला त्या हो आले, आले. भारतीताई आल्यात का इकडे? तिकडे येत आहे इथे साहेब विचारतात. आणि ते कुठे घेतले आणि आता 2च नगरसेवक आहेत. हा, म्हणजे 100% तुम्ही घ्यायचं नाही म्हणून तापले. 100% उभाटा तिकडून नव्या मुंबईतून खऱ्या शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहे आणि या भारतीय आणि त्यांचं मी स्वागत या ठिकाणी करतो. त्याने कुठली आणि मी एवढंच सांगतो की जो विश्वास आपण दाखवलेला आहे तो विश्वास त्याला तडा कधी जाणार नाही, कारण आपण जे बोलतो ते करतो
आणि जे होणार नाही ते होणार नाही, पण खोटं आश्वासन देण्याचं काम आपल्याकडून कधी होत नाही. कारण बाळासाहेब नेहमी सांगायचे की शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करा. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि जसं महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आलंय, चांगलं काम सुरू आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या वेगवान कामाला पुढे आपण नेतोय, तसाच वेग या ठिकाणी पुढच्या कामात आहे. आणि म्हणून आज देखील मुंबईमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आले होते. एक मोठा कार्यक्रम होता, तोही लोकांना रोजगार देण्याचा, या राज्याला पुढे नेण्याचा. आणि म्हणून अशा प्रकारची कामं आज आपण राज्यात, मुंबईत, नव्या मुंबईत, ठाण्यात करतोय. आणि म्हणूनच आपण एका विश्वासाने या ठिकाणी येत आहे. त्यामुळे तुम्हाला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या विभागातली जी काही कामं आहेत त्या कामांना न्याय देण्याचं काम रतन मांडवेजी आणि ताई तुम्ही कराल. भारतीताई तर आल्याच अगोदर आणि किशोर इकडे आहे. त्यामुळे यापुढे आपल्याला पुन्हा एकदा तिकडे महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. तयारी करतो. आणि तर त्यामुळे आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायता या निवडणुकामध्ये देखील आपल्याला विजय यश मिळवायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईतले देखील जवळपास 50 उबाटाचे नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील झालेत आणि ठाण्यातलं तर सगळेच आलेले आहेत. आणि म्हणून या पूर्ण MMR मध्ये शिवसेनेची विजयी घोडदौड जोरात सुरू आहे. ही अशीच सुरू राहील. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.